लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या महिलांसाठी मोठी बातमी। त्या लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आता मोठा दिलासा। तर कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा आणि लाडक्या बहिणी योजनेमध्ये मेचा हप्ता केव्हा जमा होऊ शकतो या संबंधीची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर ज्या महिलांना केवायसीतून बाहेर फेकण्यात आलेल्या आहे त्या महिलांनी सुद्धा काय करायचं ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महत्त्वाची माहिती आपण आज घेऊन आलेलो आहोत। जर बघितलं ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जर आपण बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळत असतो। अशा कुटुंबातील महिलांना सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये हे महिन्याला जमा होत असते, हे तर आपल्याला माहितीच आहे। जर आपण बघितलं ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा ही महत्त्वाची अट त्यामध्ये नमूद करण्यात आलेली होती, अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे सरसकट लाभ हा मिळत असतो। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये असे जमा केले असते, परंतु अनेक महिला या पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेत होत्या। मग अशातच जर बघितलं तर सरकारच्या निदर्शनास हे आलेलं आहे। त्यानंतर या योजनेचा लाभ हा फक्त महिलांनाच मिळावा या उद्देशाने त्यांनी आता यासाठी केवायसी प्रक्रिया लागू केलेली आहे। या आता केवायसीची मुदत संपलेली होती, आपल्याला माहिती केवायसीची मुदत ही 30 ऑगस्टला संपलेली आहे। अशातच ज्या महिलांची वेळेत केवायसी केली नाही किंवा ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर सरकारी आकडेवारीनुसार तब्बल पूर्वी जो आकडा होता त्यातून समजा 80 लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर फेकण्यात आलेल्या आहेत। परंतु अशा देखील काही महिला आहेत ज्यांची केवायसी प्रक्रिया देखील झाली आहे, त्या पात्र देखील आहेत, मात्र त्यांना योजनेचा लाभ हा मिळत नाही। म्हणजे केवायसी झाली आणि खरोखर पात्र आहे तरीसुद्धा त्यांना लाभ हा मिळत नाही। अशा महिलांसाठी आता आमदार बच्चू कडू मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे। ज्या महिलांना योजनेसाठी पात्र आहेत मात्र त्यांचे पैसे मिळत नाही, अशा महिलांना तातडीने पैसे मिळावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे। तसेच त्यांनी या मुद्द्यावर प्रशासनाला 30 जूनपर्यंत अल्टिमेट सुद्धा देण्यात आलेलं आहे। ते काय म्हणतात तर आपण बघूया। अनेक लाडक्या बहिणींना फॉर्म हे केवायसी नावावर वाद करण्यात आलेले आहे। याबाबत बोलताना शिवसेनेचे जे मंत्री आणि नेते आहेत यांनी सारवासावर केलेले आहे। अनेक ज्या महिला खरोखर पात्र आहेत त्यांचे फॉर्म मंजूर करण्यात आले असून ज्या महिला अपात्र आहेत किंवा त्यांनी ॲफिडेटिव्ह किंवा विविध कारणांनी त्यावर वारंवार मुदतवाढ देऊनही त्यांनी आवश्यक ती कागदपत्र जमा केली नाहीत, अशांचे फॉर्म बाद झालेले आहेत। आपण बघितलेलं आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये जे गैरसमज या योजनेचे लाभ घेत होते अशा महिलांना फॉर्म देखील बाद करण्यात आलेले होते। मात्र सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळत राहणार यावर बोलताना बच्चू कडू मासे यांनी म्हटले आहे की महिला पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाही, अशा महिलांचे फॉर्म लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे की 30 जूनच्या आत ज्या महिला पात्र असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला पाहिजे, नाहीतर आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। म्हणजे 30 जूनच्या आत जर तुम्ही महिलांना ज्या पात्र आहेत त्यांचे जर पूर्ण प्रोसिजर पूर्ण करून त्यांना पुन्हा जर हप्ता दिला नाही तर तुम्हाला सुद्धा त्यासाठी त्यांनी आंदोलनाचा सांगितलेला आहे। पण आता मेचा हप्ता केव्हा येणार जर आपण बघितलं तर मेचा हप्ता हा आता जूनच्या लास्टच्या वीकमध्ये म्हणजे जो येणारा 21 ते 30 जूनच्या दरम्यानचा जो हप्ता असतो टाईम असतो त्या टाईममध्ये जूनचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणखीन एक सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे, म्हणजे जे पुरुष ह्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत होतात आता त्या पुरुषांकडून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे होते ते वसूल करण्याचे काम सरकारने सुरू केलेले आहे। म्हणजे पुरुष असून सुद्धा लाभ घेणाऱ्यांकडून आता सरकार पैसेही वसूल करत आहे। जर ज्या पुरुषांनी लाभ घेतला असेल आता सरकार त्यांच्याकडून सरसकट वसुलीही चालू करणार आहे। मात्र महिलांना यामधून सूट देण्यात आलेली आहे। ज्या महिला पात्र नसून त्यांनी लाभ घेतला असेल त्या महिलांकडून कसलीही वसुली होणार नसल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि मेचा हप्ता आता लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास तुम्ही सुद्धा पात्र आहात का अपात्र आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।